नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवावर कोण उठलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे टायमिंग साधलेलं आहे सहवेदना व्यक्त करायचं किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीविताची कशी काळजी आहे तो मैत्रीभाव व्यक्त करण्याचं, हे दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत जे महाराष्ट्रातल्या नव्हे भारतामधल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला समजले पाहिजे. आणि यावर थेट बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर. सतीश ढगे सर यांची ओळख करून देण्याची तशी गरज नाही, परंतु आता ते ज्या पद्धतीने विश्लेषण करतात त्यामुळं ती ओळख जी आहे ती अधिक आता ठळक व्हायला लागलेली आहे. त्यामुळं इराण, इस्रायल, अमेरिका हा जो युद्ध आहे त्याचा जो भारताला, महाराष्ट्राला सगळ्यांना पडलेला फटका आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हा मित्र आहे की शत्रू आहे भारताचा असा प्रश्न पडावा अशा प्रकारे त्यांची धोरणं आहेत. त्यातच काल त्यांच्यावर पुन्हा एकदा मला वाटतं 9व्या की 10व्यांदा हल्ला झालेला आहे, प्राणघातक. ते बचावलेले आहेतच. मग ते बचावलेले आहेत तर नरेंद्र मोदी यांनी जी घाई केलेली आहे आता की ती सहवेदना व्यक्त करण्याची, ते असं का म्हणायचं आहे? कारण की इराणचे आयातुल्ला खोमेनी यांचा जसा वध करण्यात आला, त्यांची हत्या करण्यात आली, मर्डर करण्यात आलं किंवा टार्गेट डोळ्यासमोर ठेवून जो क्षेपणास्त्र सोडलं गेलं, त्यावेळेला आपली पंतप्रधान म्हणून किंवा एक देशाची भूमिका म्हणून व्यक्त करायला 5 दिवस लागले. हे एकूणच काय याविषयी कर्नल ढगे सर आपल्याला त्यांच्या शैलीमध्ये सांगतील अशी आपण अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. तेव्हा ढगे सर, तुम्ही आता सांगा की हे नेमकं काय, काल काय घडलेलं आहे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या संदर्भामधलं ते आधी सांगा आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आणि एकूणच जी काही परिस्थिती आहे युद्धजन्य, त्या परिस्थितीमध्ये हा झालेला हल्ला याविषयी तुम्ही थेटपणे बोलावं. तत्पूर्वी दर्शकांना माझी विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. ढगे सर. नमस्कार अनिलजी, जय हिंद. तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा. मुळातच आपल्याला माहिती आहे की जगाच्या राजकारणाला हादरवून टाकणारी अशी एक अत्यंत महत्वाची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. आपल्याला माहिती आहे वॉशिंग्टन DC मध्ये त्या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम होता. व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स म्हणजे थोडक्यात पत्रकारांसाठीच अशा प्रकारचं एक वार्षिक स्नेहसंमेलन होतं आणि त्या अनुषंगाने डिनर तिथं ऑर्गनाईज केलं होतं. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तिथल्या फर्स्ट लेडी त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प, त्याचबरोबर व्हाईस प्रेसिडेंट JD व्हान्स आणि त्यांचे इतर सहकारी असे हाय प्रोफाईल व्यक्तिमत्व त्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी हजर होते. हॉटेल हिल्टन जे वॉशिंग्टन DC मध्ये आहे, इथे हा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता. आणि हा कार्यक्रम सुरू असताना सडनली एक व्यक्ती जो आहे या सुरक्षा व्यवस्थेला भेदून मध्ये घुसण्याचा त्या ठिकाणी त्याने प्रयत्न केला. काही यार्ड अंतरावर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी ज्या ठिकाणी बसलेले आहेत तिथून हार्डली काही यार्ड अंतरापर्यंत तो व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचला आणि आतापर्यंतच्या ज्या बातम्या, जी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गन्स होते. म्हणजे फक्त एक बंदूक नव्हती, वेगवेगळ्या प्रकारचे असॉल्ट रायफल्स, त्याचबरोबर पिस्टल त्या ठिकाणी होते. एवढंच नाही तर त्याच्याकडे चाकू सुद्धा त्या ठिकाणी होता. परंतु अमेरिकेचे सिक्रेट सर्व्हिस एजंट, थोडक्यात त्यांची जी ही टॉपमोस्ट कमांडोची जी फळी आहे जी राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्रपती यांच्या सुरक्षेसाठी तैनात असते, त्यांनी जे आहे काही सेकंदांमध्येच, काही मिनिटांमध्येच, ज्याला आपण म्हणतो हरकत में आगे, अशा प्रकारे त्यांनी ऍक्शन केली आणि हा जो मारेकरी होता, जो हल्लेखोर होता, त्याला जे आहे त्यांनी त्या ठिकाणी पकडण्यामध्ये यश मिळालं. अगेन आतापर्यंत जी माहिती आलेली आहे त्या माहितीच्या अनुसार तो कॅलिफोर्नियाचा हा व्यक्ती आहे आणि त्याचं नाव कोल थॉमस ॲलन असं त्या ठिकाणी 31 वर्षीय हा इसम आहे. आता ही जी आहे एकूण माहिती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी आलेली आहे. आता ही जर घटना आपल्याला समजून घ्यायची असेल तर थोडीशी आपल्याला पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट अंतर्गत फॅक्टर्स त्याचबरोबर एक्सटर्नल फॅक्टर्स काय आहेत ते लक्षात घ्यावे लागतील. एक्सटर्नल फॅक्टर्स, जर बाह्य वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आपण लक्षात घेतले तर आपल्याला माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प अमेरिका आज घडीला जो आहे युद्धामध्ये गुंतलेला आहे.
इराण विरुद्धचं त्याचं युद्ध सुरू आहे आणि इराणचा सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी त्याचबरोबर IRGCच्या कमांडरचा खात्मा केल्यानंतर इराणसाठी जी आहे ही करो या मरोची लढाई आहे. एवढंच नाही, वेगवेगळ्या प्रकारचे जे इंटेलिजन्स इनपुट्स आतापर्यंत अमेरिकेला मिळालेले आहेत त्याच्या अनुसार इराण हा त्याच्या मार्फत किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समर्थित अशा दहशतवादी संघटनांमार्फत आणि एवढंच नाही तर अशा प्रकारचे सुद्धा इंटेलिजन्स इनपुट आले होते की पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांच्या मार्फत अमेरिकेमध्ये घुसून काही दहशतवादी हल्ले करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी करू शकतो. अमेरिकेच्या आसपासच्या एरियामध्ये स्पीड बोटच्या माध्यमातून किंवा ड्रोनच्या माध्यमातून असे हल्ले होऊ शकतात किंवा अशा भाडोत्री गुंडांचा दहशतवाद्यांचा सुद्धा इराण वापर करू शकतो, अशा प्रकारचे सुद्धा इंटेलिजन्स इनपुट आले होते. मग जर खरोखरच चौकशीच्या अंती असा काही संबंध आहे का हे सुद्धा पाहणं आज घडीला त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. दुसरा महत्वाचा फॅक्टर जो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल, आतापर्यंतचा इतिहास पाहिला, मागच्याच काही वर्षांचा इतिहास पाहिला, खूप मागेही जाण्याची गरज नाही त्या ठिकाणी, मागच्याच 1-2 वर्षांचा इतिहास त्या ठिकाणी पाहिला तर डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. त्यांच्यावर ऑलरेडी निवडणुकांच्या दरम्यान जे आहेत 2दा प्राणघातक हल्ले झालेले आहेत आणि हा तिसरा हल्ला मागच्या 1 ते 1.5 वर्षांमधला किंवा 2 वर्षांमधला, हा मागचा 2 वर्षांमधला जो आहे हा तिसरा प्राणघातक हल्ला असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं त्या ठिकाणी ठरणार नाही. ही दुसरी गोष्ट. आता अंतर्गत फॅक्टर जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. अमेरिकेमध्ये एक प्रकारे मागच्या काही काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये राजकीय ध्रुवीकरण झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे तिथे 2 महत्वाचे पक्ष आहेत, एक आहे डेमोक्रेटिक पक्ष आणि दुसरा जो आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वामधला रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पक्ष. आणि त्यांच्यामध्ये राजकीय ध्रुवीकरण जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये आणि त्यातल्या त्यात ज्या प्रकारे या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष कार्यकालामध्ये ज्या प्रकारचे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे एकूणच अमेरिकेमध्ये महागाई ज्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, त्याचबरोबर इराण युद्धाशी संबंधित तिथली बरीचशी जनता जी आहे ती नाराज आहे, रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेली आहे. आणि आज घडीला जर डोनाल्ड ट्रम्प यांचं अप्रुव्हल रेटिंग आपण जर पाहिलं तर साधारणतः 64% जनता ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये, म्हणजे महागाईचं वातावरण आहे, इराण युद्धाशी संबंधित विरोधाभास हा तिथल्या जनतेमध्ये त्या ठिकाणी दिसून येतोय. आणि ही सगळी राजकीय ध्रुवीकरणाची तिथली परिस्थिती त्या ठिकाणी पाहिली तर कुठे ना कुठेतरी जे आहे अशा काही लोकांचा ज्यांचा याला विरोध आहे अशा विरोधकांचा सुद्धा या हल्ल्यामध्ये काही समावेश आहे का हे सुद्धा पाहणं आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर आहेत, इंटरनल फॅक्टर आहेत आणि माझ्या मते तिसरा सर्वात महत्वाचा फॅक्टर, खरं म्हटलं तर अमेरिकेमध्ये झालेला हा काही पहिला हल्ला नाही. आतापर्यंत जर आपण पाहिला इतिहास तर वेळोवेळी अशा प्रकारचे गन लायसन्सशी संबंधित, म्हणजे जगामधलं अमेरिका हे टॉपमोस्ट नेशन असेल जिथे अत्यंत लॅक्स, अत्यंत सैल अशा प्रकारचे गन लायसन्सिंग नॉर्म्स आहेत. म्हणजे कुठलाही व्यक्ती अत्यंत सहजगत्या तिथे जे आहे बंदुकीशी संबंधित परवाना, लायसन्स त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि म्हणून वेळोवेळी अशा प्रकारे गनमॅनच्या माध्यमातून, बंदूकधाऱ्यांच्या माध्यमातून तिथे हल्ले होण्याचे प्रकार हे नेहमीच त्या ठिकाणी होत असतात. मग अशा या नियमांचा आपल्या फायद्यासाठी वापर करून काही दहशतवादी तत्वांच्या मार्फत किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय विरोधकांच्या मार्फत किंवा जे एक्सटर्नल फॅक्टर आहेत जी आपण त्या ठिकाणी चर्चा केली होती, ज्यामध्ये इराणचा सुद्धा समावेश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या असू शकतो, त्यांचा काही यामध्ये समावेश होता का हे सगळं आपल्याला पाहणं आवश्यक आहे. आणि म्हणून या घटनेचं विश्लेषण करताना ही सगळी पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी जी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली आणि अपेक्षेच्या अनुरूपच त्या ठिकाणी होतं. मी सकाळपासून ऑलमोस्ट 6:30-7 पासून वेगवेगळ्या चॅनलवर याच्या अनुषंगाने विश्लेषण करतोय आणि या पत्रकार परिषदेच्या अगोदरच मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की डोनाल्ड ट्रम्प हे इथे काय बोलतील, उदो त्या ठिकाणी करतील. एक सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी कशा प्रकारे जे आहे अत्यंत प्रॉम्प्टली त्या ठिकाणी ऍक्ट केलं, बरोबरच आहे, त्यात काही त्या ठिकाणी चुकीचं नाही. पण लॉ अँड ऑर्डरशी संबंधित किंवा इंटेलिजन्स फेल्युअरशी संबंधित ते अपयश जे आहे आपल्या माथी मारून घ्यायला डोनाल्ड ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन कुठेही त्या ठिकाणी तयार नाही. सगळा उदो आणि असं दाखवायचं की जे आहे सगळं अलबेल आहे, सगळं जे आहे आमच्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी त्याच्यात आहे. आणि बरं त्याच्याही पलीकडे जाऊन की ज्या ऑफिसरवर गोळीबार त्या ठिकाणी झाला या सगळ्या चकमकीमध्ये, तर त्याच्याकडे जे आहे जे बुलेट प्रूफ वेस्ट होतं, म्हणजे थोडक्यात जे चिलखत होतं, आमच्याकडे अत्यंत उत्कृष्ट प्रतीचं जे आहे डिफेन्स प्रोक्युअरमेंट आहे, चिलखत आहे, म्हणून त्याचा जो आहे जीव वाचला हेही सांगायला ते कमी त्या ठिकाणी पडले नाही. काश पटेल जे FBI चे डिरेक्टर आहे त्यांनी सुद्धा डोनाल्ड ट्रम्पचा उदो केला की त्यांनी रिसोर्सेस दिल्यामुळे आणि त्यांच्या पॉलिसीजमुळेच आम्ही जे आहे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवू शकलो. पण ग्राउंड रियालिटी आहे, कोणी काहीही त्या ठिकाणी म्हणो, अमेरिकेसारखी महासत्ता आणि त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प सारख्या राष्ट्राध्यक्षाच्या काही यार्ड जवळपर्यंत जर हा व्यक्ती घुसू शकत असेल
फक्त घुसू शकत नाही, वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं आणू शकत असेल, फक्त हत्यारं त्या ठिकाणी आणत नाही, तिथून तो हत्यारं बाहेर काढतो, त्याला असेंबल करतो आणि नंतर फायर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एवढ्या सगळ्या कारवाया करण्यापर्यंत जर तो पोहोचू शकत असेल तर तुमचं इंटेलिजन्स डिपार्टमेंट काय करत होतं? सिक्रेट सर्व्हिस एजंट्सचं हे फेल्युअर आहे, FBI फेल्युअर आहे आणि माझ्या मते एकूणच सुरक्षा व्यवस्थेचं हे फेल्युअर आहे. हे प्रकर्षानं आपल्याला जे आहे त्या ठिकाणी नमूद करावं लागेल. हे नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. आता ही झाली घटना आणि घटनेचं विश्लेषण आणि नक्कीच येणाऱ्या काही काळामध्ये आणखीन नेमकं याच्या मागचे कारण काय होते, खरोखरच एक्सटर्नल फॅक्टर काही होते का, दहशतवादी तत्व त्या ठिकाणी होते का, हे सगळं लक्षात येईल. पण आता तरी अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प हे त्या ठिकाणी म्हणतायत की दिस वॉज लोन वुल्फ अटॅक, म्हणजे मानसिक दृष्ट्या अशा प्रकारचा जो आहे एखादा पागल माणूस किंवा एक्स्ट्रीमिस्ट यानं केलेलं हे कृत्य आहे, अशा प्रकारचा स्टान्स अमेरिका आज घडीला तरी घेताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. आता ही झाली घटना आणि घटनेशी संबंधित विश्लेषण. आता दुसऱ्या अँगलला आपण करू. नक्कीच ही घटना निषेधार्ह आहे. कोणीही जर अशा प्रकारे हल्ला करत असेल किंवा हिंसाचार त्या ठिकाणी करत असेल तर कोणीही सुज्ञ माणूस याला त्या ठिकाणी सपोर्ट करणार नाही. आणि त्याच अनुषंगानं भारतासारखं राष्ट्र आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे आहे त्याविषयी कॉमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे की त्यांचे मित्र, परम मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जो हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे त्याचा निषेध केलेला आहे. माझ्या मते प्रोटोकॉलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, भारत सरकारच्या भूमिकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं यात काहीही चुकीचं त्या ठिकाणी नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी कॉमेंट देणं. परंतु किंतु इथपर्यंत जे आहे सगळं आलबेल, परंतु किंतु आता हे महत्वाचं त्या ठिकाणी, जर कोणी म्हणत असेल की मागच्या ऑलमोस्ट 6 आठवड्यांमध्ये अमेरिका आणि इराण यांचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षामध्ये भारताची भूमिका ही कुठेतरी अमेरिकेच्या बाजूने झुकलेली आहे, भारताची भूमिका ही न्यूट्रल नाहीये, निष्पक्ष नाहीये, असं जर कोणी त्या ठिकाणी म्हणत असेल तर मग माझ्या मते सरकारला किंवा नरेंद्र मोदी यांना वाईट वाटू नये. मी काय हे म्हणतोय, कारण आपण जर पाहिलं असेल तर या मागच्या 6 आठवड्यांमध्ये काय झालं, अमेरिकेनं 28 फेब्रुवारीला जबरदस्त हल्ले केले आणि इराणचा त्या ठिकाणचा अयातुल्ला अली खामेनी, त्यांच्या धर्मसत्ताक राजपद्धतीचा प्रमुख, त्या धर्मगुरूचा जो आहे पहिल्या काही सेकंदांमध्येच खात्मा त्या ठिकाणी केला. चूक बरोबर याच्यामध्ये मला त्या ठिकाणी जायचं नाही, पण इराणच्या जनतेचा, त्यांचा सर्वोच्च असा नेता, त्याचा जर खात्मा त्या ठिकाणी केला जात असेल आणि भारतासारखं राष्ट्र जर म्हणत असेल की आमची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे, आम्ही निष्पक्ष आहोत, तर मग अशा प्रकारे एखाद्या राष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याला मारल्यानंतर त्याविषयी निषेध व्यक्त करणं किंवा त्याविषयी जे आहे सांत्वनपर मेसेज त्या ठिकाणी देणं, याच्यासाठी तुम्हाला 5 दिवसांचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. आणि दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला, म्हणजे आपल्याला बिलकुल त्या ठिकाणी म्हणायचं नाही की त्यांचा मृत्यू व्हावा किंवा ते जखमी त्या ठिकाणी व्हावं, पण त्यांच्यावर त्या ठिकाणी हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या काही मिनिटांमध्येच जर भारत सरकारचं, डोनाल्ड ट्रम्पचं नरेंद्र मोदी यांचं स्पेसिफिकली तशा प्रकारचा विधान त्या ठिकाणी येत असेल की माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला हा निषेधार्ह त्या ठिकाणी त्याच्यात आहे, एवढं जे प्रॉम्प्ट रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिला वर्सेस तुम्हाला 5 दिवस लागतात एक सांत्वनपर मेसेज त्या ठिकाणी द्यायला, मग त्या अनुषंगानं कोणी म्हणत असेल की तुमची भूमिका ही अमेरिकेच्या बाजूने झुकलेली आहे तर आपल्याला वाईट वाटायला नको. नंबर 1. नंबर 2, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष, निवडून आलेला राष्ट्राध्यक्ष, त्या निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षाला त्याच्या घरामधून उचलून त्याचं जर अपहरण त्या ठिकाणी होत असेल तर माझ्या मते तिथे सुद्धा भारतानं कुठलीही अधिकृतरित्या निषेध म्हणा किंवा कुठलीही भूमिका ही आंतरराष्ट्रीय पटलावर त्या ठिकाणी व्यक्त केली नाही. म्हणजे आपल्या सोयीचं अशा प्रकारचं एक प्रकारे स्टान्स हा अमेरिकेच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न हा वेळोवेळी नरेंद्र मोदी प्रशासनाच्या मार्फत त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून जर विरोधक म्हणत असतील तुम्ही अमेरिकेच्या बाजूने झुकलेले आहात, तुम्ही निष्पक्ष नाही, तर याला कुठेतरी जे आहे सिरियसली घ्यावं लागेल आणि नरेंद्र मोदी प्रशासनाकडे जे आहे याला फारसं समर्पक असं त्या ठिकाणी उत्तर नसेल, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. आता हा झाला एक भाग, नरेंद्र मोदी यांचं विधान, अगोदर त्याच्याशी अगोदर जी आहे जी घटना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जो हल्ला झाला त्याच्याशी संबंधित विश्लेषण आपण त्या ठिकाणी केलं. मला एक टप्पा आणखीन पुढे त्या ठिकाणी जायचंय. मला वाटतं आज घडीला संपूर्ण जगाचं लक्ष हे नक्कीच पश्चिम आशिया संघर्ष आणि या युद्धावर लागलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्यामुळे जे प्रचंड प्रमाणामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर ऑलरेडी त्याचे विपरीत परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये त्याचे आहे प्रचंड फटका तुम्हाला, आम्हाला, प्रत्येकाला बसणार आहे, महागाईच्या माध्यमातून, पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीच्या माध्यमातून, आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या आयात निर्यात होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर सुद्धा जे आहे लॉजिस्टिक सप्लाय चेन डिस्टर्ब झाल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये जे आहेत विपरीत परिणाम होणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. मग हे सगळं होत असताना भारत सरकार ठीक आहे चर्चा करतंय, कुठेतरी पडद्यामागं काम करतंय, भारत सरकारनं इन्फॉर्मल ग्रुप ऑफ मिनिस्टर्स त्या ठिकाणी स्थापन केले,
पण मला वाटतं एवढा इतका महत्वाचा मुद्दा असताना एक तर जे आहे भारतानं अत्यंत महत्वाची आणि ऍक्टिव्हली प्रोऍक्टिव्हली यामध्ये भूमिका घेणं आवश्यक होतं. पाकिस्तान जो आहे मध्यस्थ बिध्यस्थ म्हणतो तो तर बकवास आहे, त्याला सोडून द्या त्या ठिकाणी, आपण पाकिस्तानची कंपॅरिझन करायचं नाही. पण भारताची या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका असायला हवी होती, जी ऍटलिस्ट पडद्याच्या समोर आपल्याला दिसत नाही की असं काही त्या ठिकाणी होतंय. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हे सगळं होत असताना आमचं राजकीय नेतृत्व, आमचे प्रधानमंत्री हे मुख्यतः जे आहे त्यांचा फोकस हा पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये जे आहे जास्त त्या ठिकाणी दिसतोय. ऑफकोर्स निवडणुकांमध्ये जावं, प्रचार त्या ठिकाणी करावा. हुबळीच्या नदीवर जे आहे, हुबळी नदीवर जाऊन तिथे नौकानयन करण्यासाठी जे आहे प्रधानमंत्र्यांना वेळ आहे. पण माझ्या मते अशा आंतरराष्ट्रीय महत्वाच्या इश्यूजवर काही स्टेटमेंट देणं म्हणा किंवा काही ऍक्टिव्हली काम करणं ऍटलिस्ट पडद्याच्या समोर दिसत नाही. मी म्हणत नाही की ते काही काम करत नसतील, पण या बाकीच्या गोष्टींसाठी प्रचारासाठी वेळ आहे, पण इतक्या महत्वाच्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी असणाऱ्या मुद्द्यासाठी माझ्या मते प्रधानमंत्र्यांकडे वेळ नाही की काय, अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी उत्पन्न होते. बरं, बाहेरचं सोडा, आमच्याच देशामध्ये मागच्या कित्येक वर्षांपासून मणिपूर जो आहे धुमसतोय. काही दिवसांपूर्वी पुन्हा त्या ठिकाणी जाळपोळ सगळी झाली. त्या मणिपूरमध्ये जाण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, पण हुबळी नदीमध्ये जे आहे तिथे हुबळी नदीमध्ये जे आहे नौकानयन करण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. हे सुद्धा जे आहे राजकीय विरोधकांनी जर अशा प्रकारचा आरोप केला तर याला सुद्धा आपल्याला सिरियसली त्या ठिकाणी घ्यावा लागेल. तर हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आणि आणखीन एक तुमची जर परमिशन असेल डॉक्टर अनिल सर, तर एक जे आहे थोडासा याच्याशी संबंधित पण थोडासा जो आहे वेगळा मुद्दा मला या ठिकाणी चर्चेमध्ये आणायचा आहे. एक 2 दिवसापूर्वी जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने त्याला विचारला होता डोनाल्ड ट्रम्पला की अण्वस्त्रांचा, न्यूक्लिअर वेपन्सचा वापर हा तुम्ही इराणच्या विरुद्ध करणार का? तर डोनाल्ड ट्रम्पचा रिस्पॉन्स हा अत्यंत महत्वाचा होता. याला 2 अँगलनी पहा. एक, त्यांनी सरळ सरळ फेटाळलं की जे आहे अण्वस्त्रांचा वापर आम्ही काही इराण विरुद्ध करणार नाही. ऑलरेडी कन्व्हेन्शनल पारंपरिक जी शस्त्रास्त्र आहेत त्याच्या माध्यमातूनच जे आहे आम्ही ऑलरेडी इराणवर विजय मिळवलेला आहे. तर न्यूक्लिअर वेपन्स वापरण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी काही नाही. खूप दिलासादायक, खूप चांगलं स्टेटमेंट आणि माझ्या मते संपूर्ण जगासाठी, जगाच्या शांततेसाठी, जगाच्या भवितव्यासाठी अशा प्रकारचं ॲश्युरन्स हे दिलासा देणार त्या ठिकाणी. पण ट्रम्पनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देताना काय सांगितलं? त्या पत्रकाराने ज्यावेळेस प्रश्न विचारला, योग्यच प्रश्न विचारला की अण्वस्त्रांचा वापर करणार का? तर डोनाल्ड ट्रम्प जे आहे त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर देताना म्हणतो, मूर्ख आहात का काय तुम्ही? त्याला मूर्खामध्ये काढलं, लिटरली हा शब्द त्या ठिकाणी वापरला. आर यू एन इडियट? तुम्ही इडियट आहात का, मूर्ख आहात का, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारायला. आणि मग हे सगळं सांगितलं की अण्वस्त्रांचा आम्ही वापर त्या ठिकाणी करणार नाही. डोनाल्ड ट्रम्पला जर तो पत्रकार मूर्ख वाटत असेल आणि हा प्रश्न जर त्यांनी त्या ठिकाणी विचारला असेल तर तो पत्रकार मूर्ख नाहीये. तुमचं आतापर्यंत जे विक्षिप्त नेतृत्व होतं ना मागच्या काही काळामध्ये, डोनाल्ड ट्रम्पनं ज्या प्रकारे विक्षिप्तपणे, इक्सेंट्रिकपणे, पागलपणानं जे काम त्या ठिकाणी केलं त्याच्यामुळे जे आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारावा लागला. हा का? कारण तुमचं विक्षिप्त नेतृत्व आहे, तुम्ही पागलसारखं वागता की जगामधली सर्वात टॉपची इन्स्टिट्यूट ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. या इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचं म्हणणं होतं की इराणकडे कुठलेही अण्वस्त्र नाहीत. IAEA असं म्हटलेलं असताना सुद्धा तूच जे आहे पागलसारखं नेतृत्व त्या ठिकाणी केलं आणि 28 फेब्रुवारीला नाही इराण जे आहे अण्वस्त्र बनवतोय म्हणून आम्ही त्यांच्यावर त्या ठिकाणी हल्ला केला. मग पागल कोण? तो पत्रकार का डोनाल्ड ट्रम्प? एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ऑलरेडी जे आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये जिनिवामध्ये इराण सोबत अमेरिकेची चर्चा सुरू होती. एक दिवस अगोदरच ती चर्चा जी आहे त्या ठिकाणी होती आणि येणाऱ्याही काही दिवसांमध्ये पुन्हा ही चर्चा त्या ठिकाणी अशीच सुरू राहील अशा प्रकारचे इंडिकेशन्स येत होते. अशी चर्चा सुरू असताना त्या चर्चेच्या मध्येच अशा प्रकारे इराणवर हल्ला करणं, मग पागल कोण, मूर्ख कोण? डोनाल्ड ट्रम्प यांचं नेतृत्व का त्या पत्रकाराचा त्या ठिकाणी प्रश्न? तुमच्या अशा मूर्खपणाच्या निर्णयामुळेच अशा प्रकारचा अण्वस्त्र वापरण्याचा सुद्धा मूर्खपणाचा निर्णय हा तुम्ही घेणार का, अशा प्रकारचा प्रश्न हा त्यांनी त्या ठिकाणी विचारला होता. तिसरी गोष्ट, या युद्धाच्या दरम्यान सुद्धा तुम्हीच क्लिअर नाही, तुम्हीच कन्फ्युज आहात की नेमकं जे आहे तुम्हाला उद्दिष्ट काय हासिल करायची आहे. एकदा म्हणताय की जे आहे आम्हाला रेजिम चेंज करायचा, सत्तांतर करायचं. एकदा म्हणता की आम्हाला जे आहे इराणचं एकूणच निशस्त्रीकरण करायचं. एकदा म्हणता की जे आहे हुर्मुझची सामुद्रधुनी आम्हाला मोकळी करायची. एकदा म्हणता की जे आहे त्यांच्याकडे जे एनरिच्ड युरेनियम आहे ते एनरिच्ड युरेनियम आम्हाला ताब्यामध्ये घ्यायचं. आप एक्झॅक्टली कहना क्या चाहते हो? जे बऱ्याच वेळेस जे आहे मीम्स मध्ये आपण त्या ठिकाणी जे पाहतो त्या ठिकाणी की एक्झॅक्टली आप कहना क्या चाहते हो, एक्झॅक्टली तेच डोनाल्ड ट्रम्पला आणि लागू तो होतं. हे कहना क्या चाहते हो ते 3 इडियट मधलं आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. तुम्ही तो एक्झॅक्टली आप क्या मगाशी कहना इडियट चाहते हो शब्द तुम्ही म्हणत. वापरला म्हणून मी आपला सहज तुम्हाला डिस्टर्ब केलं. ऍब्सोल्युटली म्हणजे बघा तो संदर्भ 3 इडियट्स आहे. आप कहना क्या चाहते हो च्या ऐवजी मी म्हणेल की डोनाल्ड ट्रम्प आप करना क्या चाहते हो. तर तसा इडियट म्हणजे
ही सगळी जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली आणि ही लिस्ट लंबी चौडी आहे, म्हणजे हाच डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस विधान त्या ठिकाणी करतो तर म्हणतो की जे आहे मी इराणवर हल्ला करेल, एकच वाक्य असतं, बरं दुसरं वाक्यही पाहायची गरज नाही, मी इराणवर हल्ला करेल किंवा करणारही नाही. अरे याचा अर्थ काय होतो, एक तर करणारे म्हण किंवा करणारे नाही म्हणणारे, म्हणजे जगाच्या एका महत्वाच्या महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष जर अशा प्रकारे बोलत त्या ठिकाणी असेल तर मूर्ख कोण आहे, हा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये जो आहे नक्कीच त्या ठिकाणी पडतो. तो पत्रकार मूर्ख आहे का डोनाल्ड ट्रम्प मूर्ख आहे? आणि डोनाल्ड ट्रम्पचा हा इतिहास पाहता आणि अशा प्रकारचं विक्षिप्त नेतृत्व पाहता त्या प्रकारचा प्रश्न त्या पत्रकारानं विचारला होता, हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. तर एकूणच ही सगळी घटना पाहता माझ्या मते या घटनेचं विश्लेषण ही एक बाजू आपण त्या ठिकाणी पाहिली. भारताची भूमिका माझ्या मते स्पष्ट वाटते की भारतानं बरंचसं काही म्हणजे यामध्ये प्रोएक्टिव्हली माझ्या मते या संघर्षामध्ये बरंचसं काही करायची गरज त्या ठिकाणी होती, जी ऍटलिस्ट पडद्याच्या समोर होताना आपल्याला दिसत नाही. माझ्यासारखा भोळा भाबडा माणूस त्या ठिकाणी अपेक्षा करतो की पडद्याच्या मागं खरोखरच भारत जे आहे प्रोएक्टिव्हली भूमिका घेत असेल अशी आशा करूया. पण जर करत नसेल तर माझ्या मते जे आहे भारत पुन्हा एकदा खूप मोठी संधी त्या ठिकाणी मिस करतोय. आंतरराष्ट्रीय पटलावर खऱ्या अर्थानं इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून उदयास येण्याची आणि त्याहून महत्वाची भारताचं हित, मुख्यतः आर्थिक हित जपण्यासाठी आणखीन जरा जे काही बोल्डली करायची गरज होती ते भारत त्या ठिकाणी करत नाहीये, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्याचा कुठेतरी अप्रत्यक्षपणे फायदा या सगळ्या परिस्थितीमध्ये, मोठा विषय आहे, एक वेगळा एपिसोडही आपल्याला करावा लागेल, पण या सगळ्या जर एपिसोडमध्ये जर आपण पाहिलं तर खरा विनर कोण जर असेल असं जर तुम्ही मला विचाराल तर मैं जो है दावे से कह सकता हूं इट इज ए चायना. सायलेंट विनर जर कोणी असेल तर चायना, म्हणजे आमचा नंबर एकचा शत्रू चायना या सगळ्या परिस्थितीमध्ये जो आहे ऍडव्हान्टेज घेतोय आणि आम्ही मात्र जे आहे या परिस्थितीमध्ये जे आहे गुरफटत चाललेलं आहे. कुठेतरी आपण चुकतोय का किंवा कुठेतरी जे आहे आपण एक पाऊल मागे येतोय का, याचंही खरोखर जे आहे सिंहावलोकन म्हणा किंवा विश्लेषण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरी घटना माझ्या मते एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं कसं विक्षिप्त नेतृत्व जगासमोर येते आणि त्यामुळं दुर्दैवानं जगाच्या अर्थव्यवस्थेला आणि हू नोज जगाच्या सुरक्षेला सुद्धा खतरा निर्माण होऊ शकतो का, ही सुद्धा भीती आज घडीला निर्माण झालेली आहे. ढगे सर, तुम्ही जे काही चित्र उभं केलं की नेमकी काय म्हणजे हुमुर्ज नदी त्या याच्यापासून सागर होर्मुझची सामुद्रधुनी. याच्यापासून सामुद्रधुनीपासून तर व्हाईट हाऊस पर्यंत, नंतर इकडं दिल्लीत, हे जे काही त्रिकोण तुम्ही जो काही उभा केला आणि त्याच्यामध्ये नेमकी आता या वर्तमान स्थितीत काय परिस्थिती आहे, म्हणजे आता काही विश्लेषक जे आहेत ते असं म्हणू शकतात की हे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची धोरणं चुकल्यामुळंच 2026 ची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हणू शकतात. अशा प्रकारचे वाद घातले जातात आणि मग नेमकं आपलं चुकतंय कुठं या संबंधी तुम्ही नरेंद्र मोदी किंवा भारत सरकार यांच्याबद्दल आकाशापोटी बोललेला नाहीये. तुम्ही एक अभ्यासक म्हणून आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कशा प्रकारचं सौजन्य बाळगलं पाहिजे, त्याची सभ्यता काय आहे, म्हणजे तुम्ही जे उदाहरण दिलं टीका करण्यासाठी उदाहरण दिलेलं नाही की उगळी नदीमध्ये जाऊन फोटोग्राफीला वेळ आहे किंवा मणिपूर काय, हे त्याच्या संबंधी एक राजकीय टीकाकार म्हणून तुम्ही बोलत नाहीये, तुम्ही एक अभ्यासक म्हणून बोलताय. मग ज्या वेळेला तुम्ही असं म्हणताय की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला की तात्काळ प्रतिक्रिया की आणि मात्र ह्या खोमेनी यांची हत्या झाल्यानंतर मात्र 5 दिवस, हे जे काही तुम्ही फरक सांगितला तो मुद्दा समोर ठेवून तुम्ही बोललेला आहात. बोला सर. नक्कीच. आणि जी फक्त मला एक मुद्दा त्या ठिकाणी ठेवायचा आणि तुम्ही एकदम राईटली पॉइंट आउट केलं. मुळातच जे आहे मला वाटतं की भारतामध्ये राजकीय दृष्ट्या दोनच प्राणी आहेत, एक मोदी भक्त किंवा दुसरे मोदी विरोधक. पण मला जर तुम्ही विचाराल तर आपण मुद्द्यांच्या आधारावर खरोखरच एकूणच जो भारत सरकार आहे तो किंवा भारतीय जनता पक्ष सुद्धा तो बरोबर करतोय का चूक करतोय या अनुषंगाने भूमिका घेतली पाहिजे. सरसकट त्याला ऑल ऑर नन या फिनॉमिनन मध्ये नाही ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर मागच्या काही वर्षांपासून मी उघडपणे माझी भूमिका मांडतोय. बऱ्याच वेळेस जे आहे डंकी की चोट पर मी नरेंद्र मोदी सरकारनं जे काही निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत 100% त्यांच्या पाठीशी मी उभा राहून जो आहे एक प्रकारे मला जे वाटतं ती भूमिका मी त्या ठिकाणी मांडत आलेलो आहे. असेही खूप सारे इन्सिडन्सेस आहेत आणि असेही खूप सारे इन्सिडन्सेस आहेत की सरसकट फक्त जे आहे एकाच बाजूने त्या ठिकाणी बोलण्याच्या ऐवजी जर त्यामध्ये कुठे कमी पेशी दिसली तर जे आहे न घाबरता ती कमतरता सुद्धा दाखवण्याचं एक प्रकारे जे आहे धाडस मी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मला वाटतं की आपण जे आहेत सुज्ञ नागरिक आहोत, आपण जे आहेत मतदार आहोत, सुज्ञ नागरिक आहोत. फक्त जे आहे
कही सुनी बाते, मग सो कॉल्ड कोणी विश्लेषक असतील किंवा काही मेन स्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून जे दाखवलं जातं तेच सरळ सरळ जे आहे खरं मानणं, याच्याऐवजी माझ्या मते जे आहेत आपण इनपुट्स घ्यावेत. देवानं हे जे डोकं जे दिलेलं आहे त्याहून महत्वाची जी प्रखर राजकीय बुद्धी आपल्या प्रेक्षकांना त्या ठिकाणी दिलेली आहे, ती जर आपण त्या ठिकाणी वापरली आणि मग त्याच्या आधारावर जर आपण आपला निर्णय त्या ठिकाणी बनवला तर तो योग्य होईल. म्हणून सरसकट नेहमीच माझ्या मते जे आहे प्रत्येक गोष्ट जी नरेंद्र मोदींनी केली ती बरोबरच असते किंवा प्रत्येक गोष्ट नरेंद्र मोदींनी केली म्हणजे जे आहे ती चूकच आहे असं मानणं कुठेतरी माझ्या मते चुकीचं आहे. म्हणूनच देर इज नो ब्लॅक अँड व्हाईट, काही ग्रेइश शेड पण असतात आणि ते करेज ठेवून, ते धैर्य ठेवून वेळोवेळी जे आहे ते ग्रेइश शेड सुद्धा समोर मांडणं हे तुमचं आमचं सुद्धा मला वाटतं माझ्या मते काम आहे. म्हणूनच तुम्ही सांगितलं की एक अभ्यासक म्हणून किंवा जेवढी काही मला अक्कल आहे त्याचा उपयोग करून त्याचा विश्लेषण करण्याचा आणि उदाहरणं देऊन समोर त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न हा माझा नेहमीच त्या ठिकाणी होत असतो. आणि आजचं विश्लेषण सुद्धा हे कुठल्या एका व्यक्तिविशेषाविरुद्ध नाहीये, तर माझ्या मते एक भारतीय म्हणून, प्राऊड भारतीय म्हणून भारताचं नेतृत्व कुठे कमी पडतो का हे माझ्या मनामध्ये कुठेतरी येतंय. म्हणून काही उदाहरणादाखल ते घेऊन मी ते जे आहे समोर ठेवण्याचा प्रयत्न आजच्या या विश्लेषणातून केलेला आहे. बरं का ढगे सर, तुम्ही अशा प्रकारे तटस्थपणे एक अभ्यासक म्हणून जे काही विश्लेषण करता त्यामुळंच तुम्हाला सगळी प्रसार माध्यमं बोलवत असतात, हे लक्षात घ्या. मी जसं म्हटलं की राजकीय टीकाकार म्हणून तुमची कुठली कॉमेंट नसते, तुमचं एक अभ्यासक म्हणून असतं, म्हणजे ती तटस्थ भूमिकेतून असतं जे सर्वसामान्य माणसाला अपेक्षित आहे. मग आता डोनाल्ड ट्रम्पची लोकप्रियता तुम्ही सांगितली की 64% त्यांच्या विरोधात ती आहे, जनमत तिकडचं. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये 80 लाख लोक रस्त्यावर आले, त्यांनी निषेध नोंदवला. बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. तसं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कुठं चुकतंय आणि कुठं बरोबर आहे याच्यावर देखील आपल्यासारखे अभ्यासक जे आहेत ते बोलत असतात, त्याच्यामध्ये गैर काहीच नाहीये. आणि मग आता तेवढं मोठं मन मात्र त्यांनी केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीने, एवढीच एक अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने ही जी काही सगळी जी चर्चा आहे त्याला अत्यंत महत्व असतं. तुम्ही इतक्या तुमच्या व्यस्ततेमधून इतका वेळ दिला या चॅनलसाठी, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही काही बोलत होता सर, धन्यवाद. बोल. तुम्हाला हाच काही मुद्दा मला बोलायचं? त्या ठिकाणी हाच मुद्दा मला त्या ठिकाणी ठेवायचा. तर एक तर जे आहे राजकीय दृष्ट्या जे आहे कलुषित किंवा अगोदरच कुठल्या तरी पक्षाचा चष्मा घालून बोलण्याच्या ऐवजी माझ्या मते आपण जे आहे सगळे इनपुट्स त्या ठिकाणी घ्यावेत आणि त्यानुसार विश्लेषण करावं. आणि आता आपल्याला हेही पाहावं लागेल की सगळी घटना पाहता अमेरिका पुढच्या 24 तासामध्ये या घटनेला कशा प्रकारे प्रोजेक्ट करतं, कारण प्रोजेक्शन हे सुद्धा महत्वाचं त्या ठिकाणी आहे. डोनाल्ड ट्रम्प हे व्हिक्टिमहुड कार्ड खेळतात का, की बघा माझ्यावरच जे आहे कशा प्रकारे हल्ले त्या ठिकाणी होतात, पण हल्ले होत असताना सुद्धा मी माझ्या देशासाठी जे आहे मरायलाही त्या ठिकाणी तयार आहे, अशा प्रकारचं व्हिक्टिमहुड कार्ड खेळून येणाऱ्या मिड टर्म इलेक्शन मध्ये आपलं अपयश लपवण्याचा ते प्रयत्न करतात का, हे सुद्धा पाहणं जे आहे ते महत्वाचं ठरणार आहे. येणारा काळच त्या ठिकाणी ठरवेल की जे आहे डोनाल्ड ट्रम्प हे कुठपर्यंत तग त्या ठिकाणी धरू शकतात आणि तिथली जनता केव्हा त्यांच्या विरुद्ध आवाज त्या ठिकाणी उठवेल. आणि दुसऱ्या बाजूला हेही आपल्याला पाहायला हवं की कधीपर्यंत आपण नरोवा कंजरोवा, भारताची जर भूमिका पाहायची असेल तर नरोवा कुंजरोवा या भूमिकेच्या पलीकडे येऊन कधीपर्यंत जे आहे आपण तसंच त्या ठिकाणी राहणार आहोत का काहीतरी जे आहे प्रोएक्टिव्ह भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये आपण घेणार आहोत, हे येणारा काळच त्या ठिकाणी ठरवेल. पण माझ्या मते प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा भारतासाठी, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी या संघर्षाच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा आहे. अगदी बरोबर आहे सर, की तुम्ही आता ज्या पद्धतीने तुम्ही एक सिंहावलोकन म्हणा किंवा वर्तमानामध्ये जे काही चाललेलं आहे हे पुन्हा सगळं जे मांडलेलं आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आभार. आणि विश्लेषकांमधले तुम्ही लेफ्टनंट कर्नल आहात असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तुम्ही अतिशय तटस्थ भूमिकेतून मांडलेली मतं ही लोकांना आवडतात आणि आमच्या चॅनलचे जे दर्शक आहेत त्यांना खास करून आवडतात. तेव्हा दर्शकांना देखील विनंती की आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तर ढगे सर, खूप वेळ दिला तुम्ही, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.